मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तिसऱ्या फेरीतील हा मॅच आहे. दोन्ही संघांना 2-2 सामने मात्र ठिकाणी जरूर जिंकलेत. नुस्टार वसई वर्षाचा आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे अशी ही लढत. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद आणि मिलिंदचं खऱ्या अर्थानं नावं घ्यावं लागेल. त्याने जी बॉलिंग टाकली चला मॅचला होते सुरुवात. पहिले षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत मिस्टर विनोद रायात या खेळाडूला. 3 ओव्हरचा हा मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नुस्टार वसई वर्सेस यस मॅचला सुरुवात करायची. विनोद रायात 100हून अधिक त्याचे विकेट वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल गुंड सध्या ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झाले. धावफलकावरती धाव लागली गेले ती म्हणजेच नुस्टार वसई टीमच्या खात्यामध्ये एक सिंगल. सुरेंद्र घाटाल ऑन स्ट्राइक वरती. मागच्या मॅच मध्ये सुरेंद्र घाटालनं देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलाय. यावेळेस हलक्या हाताने चटूला जंटल पुश केलाय. पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. एक मिलेल सिंगल. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर पीर बाबा स्पोर्ट पापडीला मात्र मागे ठेवलं. होली क्रॉस घोडबंदर टीमनं एक मोठा धावफलक उभा केला होता आणि तो धावफलक चेस करत असताना मात्र थोडेसे मागे राहिले पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमचे खेळाडू. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे हर्षद. हो 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 हर्षदच्या माध्यमातून हा झेल मात्र सुटला गेलाय आणि तो झेल कोणाचा तर राहुल गुंड या खेळाडूला मात्र पुन्हा एकदा संधी मिळते या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी. जो खेळाडू 6 बॉल मध्ये 6 षटकार मारू शकतो आणि तो एकदा किमिया त्यांनी केलाय. कानाई स्पोर्ट पायेशा त्या मैदानावरती मंगलमूर्ती स्पोर्ट नागलेशच्या विरुद्ध मुकेश वलवी याच्या गोलंदाजीवरती ते षटकार त्यांनी पेश केले होते. यावेळेस जबरदस्त हा बॅकफुटचा पंच पाहायला मिळतोय. ऐन वेळी मात्र चेंडूने दिशा बदलली होती परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा सुंदर फटका पाहायला मिळाला होता राहुलच्या बॅट मधनं. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 4 या कड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे थांबवला गेलाय या ओव्हर मध्ये विनोदनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. 1 बाउन्स न हरीश आहे. हरीशच्या माध्यमातून चांगलं सॉरी अमोल आहे. हरीश बंधू आहेत अमोल आणि अमोलच्या माध्यमातून यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेनं धाडलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हेमंत लाखात. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या कड्यावरती. आज सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमचा देखील खेळ आपण पाहिला ना तर अतिशय चांगला राहिलाय या
टायगर शिष्कामध्ये. आता मात्र बघूया दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. मला वाटतं टीम मॅनेजमेंट थोडीशी त्या ठिकाणी घेतली जाते. विकास वायडा अँड हेमंत लाखात यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली आहे. कदाचित हेमंत लाखात हे दुसरं षटक टाकण्याकरिता आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं ना तर थोडीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरमध्ये. कारण चांगली बॉलिंग झाली आहे विनोद रायतकडनं. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. एक झेलची संधी जरूर उपलब्ध केली होती परंतु हर्षदकडनं झाली चुकी. यावेळेस इनफिल्डच्या वरून अमोल आहे शेंडूच्या खाली. कॅचची दरकार होती आणि मिळवलं या ठिकाणी हेमंत पहिल्या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिळवले सुरेंद्र घाटालची. हा दुसरा बॉल अनिकेत चौधरी मैदानाच्या इन आतमध्ये इन झालाय. चांगला फटका आहे गलीच्या दिशेनं. एक सिंगल धाव येईल. सिंगलनं मात्र रोखला गेला या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून. राहुलला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती थांबणे खूप गरजेचं आहे आणि सध्या तरी राहुलला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते नुस्टार वसई टीमची. ज्या अनुषंगाने त्यांच्याकडनं हा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा फुलरल्यांचा बॉल होता ऑन साईडला वलवलाय. क्षेत्रक्षक दूरवरनं आलाय त्या ठिकाणी कॉर्नरच्या दिशेनं परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 9 या कड्यावरती. तिच्या जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढचा बॉल हेमंत राइट मोर द विकेट ना फुल टॉस डिलीवरी आबाइल मुझे मार. एक गेंद जाएगी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए सिक्सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच षटकार पेश केला. षटकारांना धाव फलक जाऊन पोचलाय ते म्हणजे 15च्या घरामध्ये. आता मात्र धाव फलक चांगला जरूर पाहायला मिळतोय षटकाराच्या साहाय्यानं. यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे रमेश पकडतो शेल आणि समाप्त झाला राहुल गोंड या खेळाडूचा खेळ आउट. प्रज्वल जाधव मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चेंडू टाकून झालेत दुसऱ्या षटकातील 5 धाव संख्या आपण पाहिली तर 15 या कड्यावरती पाहायला मिळते. म्हटलं जातं ना सल्ले देणारे भरपूर भेटतायत पण लढावं मात्र एकट्याला लागतं. मग ते मैदान असो किंवा मग आयुष्य.
कारण जे आपल्या घामाचे शाईने स्वप्न लिहितात ना त्यांची नशिबाची पाने कधीच कोरी राहत नाहीयेत. यावेळेस आपण पाहिला तर हा उलटाच बॉल होता. चेंडू चाललाय चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, परंतु त्या अगोदर मैदानाच्या मध्ये आपण पाहिला तर ह्या 2 धावा अचूक पद्धतीने पूर्ण केल्या गेल्या. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 17च्या घरामध्ये 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरिता निश्चितच मिलिंद मोर नावाचा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. अक्षा मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला अगदी प्रेशर मध्ये असताना. तर आयडी वरती आपण पाहिला तर मिलिंद मोर नावाचं होते. आता मात्र परंतु मोरे आडनाव आहे त्याचं. करेक्शन होतं ते मात्र क्लिअर केले गेले. पार्थ सध्या 12 मॅनचं काम करतो या ठिकाणी. क्रिकेट वरती असलेली आवड निश्चितच आहे पार्थला देखील. कारण पार्थच्या माध्यमातून आपण सह्याद्री चषकामध्ये अनेक पारितोषिक जरूर पाहिली होती. चटकऱ्यांची हॅट्रिक घेतली की मग लगेच 500ची नोट घेऊन पुढे यायचा. अर्थ हेमंत लाखात. हेमंत यांचा निश्चितच मुलगा आहे आणि निश्चितच क्रिकेटची देखील आवड खूप आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिलिंद मोरे नावाचा हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिकेत आणि प्रज्वल आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे फक्त 17 धावा. शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. राईट ओर द विकेट ना षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. म्हटलं जातं यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी खूप आवश्यक असतात. योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य विचार. जर तुमच्या मनामध्ये योग्य विचार असतील तर निश्चित तुम्ही भरपूर काही करू शकता. परंतु निगेटिव्ह विचार जर असले तर निश्चितच सर्व काही मग निगेटिव्ह होत जातं. विकेट टेकर गोलंदाज आहे मिलिंद आणि या ठिकाणी मिलिंदने मिळवले विकेट. धन्यवाद. आणि मला असं वाटलं होतं की सचिन कालात येईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ठिकाणी पण पाहिलं तर रवींद्र चौधरी येतोय. कारण सचिन देखील एक चांगला बॅटर आहे, आता त्याला मात्र ठेवलं गेले अजून राखून मैदानाच्या बाहेर. रवींद्र ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस रवींद्रच्या बॅट मधनं हो 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 मोठा फटका येण्याची दाट शक्यता होती, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला हर्षद लाखाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जवळजवळ 4 धावा थांबवल्या गेल्या. चांगला फटका होता फलंदाज रवींद्र चौधरीचा. जवळजवळ रवींद्र चौधरी याचा जर आपण विचार केला तर बॉडी लँग्वेज, बॉडी पर्सनॅलिटी, कारण पोलार्डच्या सारखे जरूर पाहायला मिळते आणि त्याच्या अंदाजानं हा फटका या ठिकाणी त्याने एक्झिक्यूट केला होता मिड विकेटच्या दिशेनं, परंतु काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळालं. चेंडूला मात्र एंडवेली मैदानाच्या आतमध्ये ढकललं गेलं. यावेळेस हो बॅट लिडिंग एज
एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. सेकंड लास्ट हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली बॉलिंग मिलिंद मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटा पॉकेट बडा धमाका. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय अमोल आहे. टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पकडतोय शेल. आणखी एका विकेटचं बदन. योगेश मेरे हा फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. येस आलाय आणि त्याला देखील हा डॉट चेंडू टाकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग मिलिंद मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी यशस्वी षटक त्याच्या माध्यमातून हे शेवटचं या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकाचं आपण विश्लेषण केलं तर 2 महत्वाची विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. मागची ओव्हर देखील मागच्या मॅचचे आपण पाहिले तर अतिशय जबरदस्त टाकली होती. परंतु ह्या मॅच मध्ये देखील काय लाजवाब बॉलिंग केली आहे. कौतुक करावं तेवढं कमीच आहेत या गोलंदाजाचं. येस 18 बॉल मध्ये 22 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. सह्याद्री स्पोर्ट बापाने टीम साठी एक छोटं टार्गेट आहे. परंतु छोटं टार्गेट बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. कधी कधी छोटे टार्गेट देखील खूप मोठे होत आहेत. आपण एक मॅच आजच्या दिवसामध्ये जरूर पाहिला तो म्हणजेच वाघोबा प्रसन्न बावखाल आणि होली क्रॉस घोडबंदर. 36 धावा बनवायच्या होत्या 4 ओव्हर मध्ये. परंतु त्या 36 धावा करू दिल्या नाहीये होली क्रॉस घोडबंदर टीमनं. आणि सध्या तरी 2 सामने जिंकून आता मात्र बाईच्या सायानं मैदानाच्या बाहेर मात्र आराम करतायत होली क्रॉस घोडबंदर टीम. चांगला प्रवास राहिला त्यांचा देखील आजच्या दिवसामध्ये या टायगर चषकामध्ये. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. यावेळेस पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला. हर्षद लॉंग लेग क्षेत्रामध्ये त्याला खेळायचं होतं
फ्रंट फुटवर आले होते. त्याच्यानंतर बॅटचं अँगल आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र हा जबरदस्त फटका पाहायला मिळतो लेट कटचा. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतो हा शौकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय. चेंडू जाईल यावेळेस पाईंडले क्षेत्राच्या दिशेने. सचिन कालात त्या ठिकाणी होता आणि सचिन कालातकडनं यावेळेस चांगलं फिल्डिंग झाले. थ्रो थोडासा आपण पाहिला तर लेट आलाय, परंतु थेट आलाय. 2 धावा कंप्लीट केलेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6च्या घरामध्ये 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बनवायचे आहेत फक्त 22. यावेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑफला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 12 झालेत. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 13. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त हा फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल दन 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 करीत सीमा रेषा पार. आलाय हा चौकार. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीच मिस्टेक झाली होती, ती देखील क्लिअर केली गेले. यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड ऑफचा मात्र फंबलिंग झाला होता. झेल पकडण्यासाठी प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सुरेंद्रच्या षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय गुण अगदी वेगाने पुढे आला होता. डायरेक्ट हिट देखील केलं होतं, परंतु नेम चुकलाय. धावसंख्या 2ने पुढे सरकते जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. आता मात्र 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. त्यानंतर टॉस साठी रेडी राहायचं आहे. होली क्रॉस घोडबंदर अँड विजय संघ अशी मॅच आपण पाहणार आहोत. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम सह्याद्री स्फूट बापाने. एक बॉल मध्ये 1 रन ची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केला विनोद रायतनं आणि आता मात्र त्यांचं कायम स्थान या ठिकाणी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते या टायगर चषकामध्ये. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. 3 धावांची आवश्यकता आहे.
9 बॉल मध्ये 9 बॉल आणि 3 रन. एवढं सलक्या हातानं जनरल पुश केलंय पॉइंटच्या दिशेनं. एक धाव जरूर पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, गरज होती का, परंतु नाही. बॅटची लिडिंग एज काम तमाम. विकास वायडा आउट. सात चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 2. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर आणखी एक डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेला आहे. सारी पब्लिक फिरते माग आता रुबाब डेरिंग बाज आगे रुबाब डेरिंग बाज आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ आदे संदेश दादाची जोडी जशी जोडीला फिरतात वाघ. धन्यवाद अडीच, धन्यवाद. हेमंत लाखात न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 बंधूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता होती, परंतु आता मात्र 6 बॉल मध्ये बनवाव्या लागतील 2. चांगला फटका या ठिकाणी ऑफ साइडला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट काम तमाम. धन्यवाद. आणखी एका विकेटचं पतन झालंय. डायरेक्ट हिट केलं गेलं. योगेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमनं. हार्दिक नुस्टार वसई संघ